कशी वाटली रांगोळी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हाय नमस्कार, आज पुन्हा एकदा सुनंदाईस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर चला, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा। आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावो ईश्वरचरणी प्रार्थना। तर बघा, मस्तपैकी आज अष्टमी आहे, कन्यापूजन करायचे आहे। त्यासाठी उंबरठ्याची मस्तपैकी अशी पूजा, हळदीचं लेपन लावून मस्तपैकी अशी पूजा करून घेतलेली आहे मी। त्यानंतर आजूबाजू पण मस्तपैकी रांगोळी काढून घेतलेली आहे। त्यानंतर बाहेर पण ओटलीवर बघितलीस तुम्ही ना, अंगणामध्ये रांगोळी, ती पण छान अशी मस्तपैकी रांगोळी काढून घेतलेली आहे मी। तर आज अष्टमी आहे ना, तर त्यासाठी तर बघा, बापांची पण आरती करून घेतलेली आहे, ते पण तुम्हाला लवकरच दाखवणार आहे। मस्तपैकी अशी तोरण वगैरे लावून मस्त सजवून दिलेलं आहे। आता बापांसमोर पण ही रांगोळी काढून घेते मी। इथं बापांसमोर पण मी लक्ष्मीचा शिक्का उमटवलेला आहे, लक्ष्मीच्या पावलांचा शिक्का मी इथं उमटवलेला आहे। आणि इथं गायत्री माताची रांगोळी काढलेली आहे मी ना काल व्हिडिओज अपलोड केला नाही, म्हणून अष्टमीचा व्हिडिओ मी आज टाकते हे। तर बघा, बाप्पांची पण आरती करून घेतली होती मी। त्यानंतर मग सकाळी सकाळी बाप्पांची आरती करून घेतलेली होती मी। सकाळची आरती आहे, अशी रांगोळी वगैरे पण काढून घेतलेली होती मी। मस्तपैकी छान अशी आरती म्हणजे ना म्यूट केलेली आहे मी। आरती वगैरे झाली, दुपारचं सर्व काही आवरलं। नंतर येणार 5 वाजता लवकर स्वयंपाकाला तयारी केली, कारण की ना रात्रीचं कन्यापूजन केलं आम्ही 7 ते 8 पर्यंत। तर त्यासाठी ना लवकरच स्वयंपाक करून घेतला। इथं मस्तपैकी अशा पुऱ्या बनवून घेतल्या आम्ही, आधी तर पुऱ्याच बनवून घेतल्या। त्यानंतर हरभरे तर मी आधीच शिजवून घेतलेले होते, शिजवून साईडला ठेवून घेतले होते आणि आधी पुऱ्या करून घेतल्या। त्यानंतर मग हरभऱ्याची भाजी अशा प्रकारे आणि शिरा, खीर बनवायची होती, पण म्हटलं जाऊ द्या, आता आहे ना शिराचा नैवेद्य लागतो कन्यापूजेसाठी, त्यासाठी मी शिराच बनवला।
आता भाजी पण झाली हरभऱ्याचीच भाजी लागते पूजेसाठी. त्यानंतर बघा मी इथं आहे ना मस्तपैकी प्रसाद शेकून घेतलेला आहे आणि आता इथं गुळाचं पाणी टाकलेलं आहे. मी गुळाचा प्रसाद बनवलेला आहे मस्त गावरानी शुद्ध तुपामध्ये. गुळाचा शिरा मी इथं मस्तपैकी बनवून घेतलेला आहे. अशा प्रकारे ड्रायफ्रूट वगैरे टाकलं, नंतर खोबऱ्याची किस टाकली, गुळाचं तर आधीच पाणी उकळून घेतलेलं होतं मी, त्यानंतर मग गाळून टाकलं. आणि काल व्हिडिओच मी अपलोड केला नाही कारण की जमलंच नाही धावपळीमध्ये आणि बरं पण नव्हतं मला, त्यासाठी सॉरी. तर माझ्या आहे ना ताई खूप वाट बघतात व्हिडिओची, त्यासाठी सर्व काही ताईंना सॉरी. आजचा व्हिडिओ खूपच छान होणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि ज्या काही नवीन ताई असतील ना त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा. कमेंट पण करतात ताई, पण लाईकच करत नाही, तर लाईक करायला विसरू नका, लाईक पण करत जा. तर चला अशा प्रकारे आता प्रसाद माझा इथं झालेला आहे आणि कन्यापूजनाचा मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेला आहे. हे बघा इथं चण्याची भाजी पण इथं झालेली आहे, तर तो शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघा. आता बघा मी इथं आहे ना नैवेद्यासाठी आणि इथं कन्यापूजनाचं सर्व काही सामान मी काढून ठेवलेलं आहे. सर्व साहित्य शृंगार वगैरे फुलहार, तर ते सर्व काही मी इथं काढून ठेवलेलं आहे. आणि आता मी ना नैवेद्यासाठी बघा एक बाप्पाचा ताट केलेला आहे, एक देवांचा ताट केलेला आहे आणि एक कन्यापूजनासाठी मी तो ताट केलेला आहे. तर आता देवांना पण बाप्पांना पण नैवेद्य देते, नंतर मग आम्ही आता कन्यापूजन करणार आहे. तर कन्यापूजनचा व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. खूप छान मस्त पूजन झालेलं आहे, तर तो व्हिडिओ शॉर्टसुद्धा तुम्ही बघा. मिनी ब्लॉग बनवून टाकलेला आहे मी, तो सुद्धा तुम्ही बघा. इथं देवांनासुद्धा माझं नैवेद्य दिलं गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर बाप्पांनासुद्धा नैवेद्य दिलं गेलेलं आहे. तर चला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.